सुरू झालेला आहे. शिरो मे राघव पातू म्हणजे माझ्या शिरोभागाचं रक्षण राघवानी करावं. आपाद मस्तक रक्षण करायला सांगितलंय. आपाद मस्तक. कोणी बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा लिहिताना या रामरक्षेमध्ये 19 विशेषणं वापरली आहेत श्रीरामांची. 19. खरोखर बुधकौशिक ऋषी बुद्धिमानच होते, बुधच होते. शिरो मे राघव पातू माझ्या कपाळाचं रक्षण, शिराचं रक्षण राघवानी करावं. इथे दशरथांच्या मुलांनी करावं म्हटलं नाही, इथे कौशल्याच्या मुलांनी करावं म्हटलं नाही, इथे सीतेच्या पतीनं सुद्धा करावं म्हटलं नाही, राघवांनीच का म्हटलं? कारण रघुकुळाला सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवणारा जो कोणी राजा होता तो राजा म्हणजे राघव, म्हणजे रामचंद्र. रका रघुकुळामध्ये इतर राजे नव्हते का? होतेच ना. सुरुवातीचे रघुराजे, दिलीप, अज, दशरथ. परंतु रघुवंश जो सर्वोच्च शिखरावर जो गेला तो रामचंद्रांच्या काळात गेलेला आहे. रामचंद्र हे जेवढे, म्हणून ते राघव त्यांना म्हटलेलं आहे. म्हणून राघवानं माझ्या शिरोभागाचं रक्षण करावं. शिरोभागाचं रक्षण जो शिरोभागी राजा आहे तोच करणार. रघुवंशम लिहिलं कालिदासांनी आणि त्याच्यामध्ये रामायणातल्या 28 राजांचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला सुद्धा कल्पना नसेल. 28 राजांचं वर्णन केलं आहे. रघु, दिलीप, अज, दशरथ यांचं सुद्धा खूप वर्णन केलेलं आहे. आणि श्रीरामांचं वर्णन करताना काय लिहू आणि काय नको असं झालेलं आहे. केवळ गुणगान नाही लिहिले, तर पूर्ण रघुवंशाचा इतिहासाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की रघुकुळाचा सर्वोच्च राजा म्हणजे राघव आहे. परंतु या रघुवंशाची सुद्धा वाताहत झालेली आहे बरं का. रघुकुळाचा 28वा राजा जो होता तो होता अग्निवर्ण. नवीन माहिती आहे, अग्निवर्ण होता. आणि हा अग्निवर्ण असा होता की रामराज्य कुठे आणि हा अग्निवर्ण कुठे याचं प्रजेकडे मुळीच लक्ष नव्हतं. प्रजा जिवंत आहे की नाही आहे काही त्याला घेणं देणं नव्हतं. फक्त मी जिवंत आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी आपल्या महालामध्ये एक छोटासा कोनाडा केला होता आणि त्या कोनाड्यातून तो आपला रोज पाय बाहेर काढील, म्हणजे जनतेला कळायचं की राजा आपला जिवंत आहे. म्हणजे कुठे रामराज्य आणि कुठे हा अग्निवर्ण. पण असंही सांगितलेलं आहे की जिथे शिखर असतं तिथे अनर्थ होतोच, जिथे शिखर असतं तिथे लोट खाली येतोच. आणि अशा या रघुवंशाची वाताहत झालेली आहे. हळूहळू रघुवंश अगदी म्हणजे पूर्ण नष्ट झालेला आहे. आणि हे आपल्या रघुवंशाच्या काळातच हे आपल्या रामचंद्रांच्या कुळात घडलेलं आहे. म्हणून शिरोभागी कोणता राजा आहे? राघव. म्हणून माझ्या कपाळाचं भालाचं रक्षण, शिरोचं रक्षण राघवांनी करावं. पुढे काय आहे? भालम दशरथात्मजः. आता इथे काय कौशल्याच्या मुलांनी करा नाही म्हटलं, भालम दशरथात्मज, दशरथाच्या मुलांनी करावं. का? रामांनी आपल्या कर्तृत्वावर कितीही कर्तृत्व मिळवलं असेल तरी सुद्धा आई वडील मात्र इथेच लिहिलेले असतात. प्रत्येक पुरुषांनी आपलं पौरुषेय कितीही दाखवलं, कितीही मिळवलं तरी हे नाही बदलवता येत. आई वडील तिथेच लिहिलेले असतात. म्हणून माझ्या कपाळाचं रक्षण दशरथांच्या आत्मजाने करावं. पुढे दिलेलं आहे कौसल्ययो वृषौ पातु. मातेने करावं माझ्या डोळ्यांचं रक्षण. बरोबर आहे ना, कारण कासवीण पिल्लं तिकडे असतात. केवळ आपल्या दृष्टीने कासवीण आपल्या पिल्लांना वाढवत असते. इतकी ताकद त्या डोळ्यामध्ये असते की महाभारताच्या वेळेस सुद्धा शेवटी गांधारीनं आपले डोळे मिटून घेतले होते, पूर्ण पट्टी लावून घेतली होती. आता त्याच्यावर बरेच आक्षेप असतात. काही विरोधी लोक काय म्हणतात, काही लोक काय म्हणतात. आपल्याला त्या आक्षेपामध्ये जायचं नाही, कारण ते राजकारणाचा विषय आहे की नाही. त्याच्यामुळे आपण तिकडे जाणार नाही. पण गांधारीनं डोळ्यांवर पट्टी लावून घेतली. तिच्या डोळ्यामध्ये शेवटी एवढी ताकद आली की तिनं दुर्योधनाला सांगितलं की सर्वांग, माझी दृष्टी तुझ्या सर्वांगावर पडू दे, तू अजिंक्य होशील. आणि दुर्योधन मोठ्या पहाटे गेलेला आहे.